गुड मॉर्निंग मित्रांनो. जीवन सर मॅथ अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज काही चेंजेस केलेले आहे. चेंजेस म्हणजेच मी काही मराठीमध्ये आणि काही इंग्रजीमध्ये गणिताचे प्रश्न घेतलेले आहे आणि ते प्रश्न विविध एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे. मी या व्हिडिओमध्ये ते प्रश्न डिटेल स्पष्टीकरणासह घेत आहेत. चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, अ ट्रेडर हॅड 1200 kgs ऑफ राईस. He sold a part of it at 5% profit and the rest at 11% profit, so that he made a total profit 7%. How much in kg rice did he sell at 5% profit? बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. फक्त हा इंग्लिशमध्ये असल्यामुळे तुम्हाला कठीण वाटत असेल. तर काय याचं मिनिंग काय आहे बघा. एक व्यापारी आहे, बरोबर. त्या व्यापाऱ्याजवळ किती 1200 kg राईस आहे आणि त्याने पहिला जो पार्ट आहे हा 5% प्रॉफिटमध्ये विकलेला आहे आणि जो शिल्लक असलेला पार्ट हा 11% प्रॉफिटमध्ये विकलेला आहे. अशा पद्धतीने त्याला टोटल प्रॉफिट झालेलं आहे 7%. प्रॉफिट करण्यासाठी, बरोबर आहे ना, टोटल प्रॉफिट 7% इथे दिलेला आहे. आणि त्यानंतर त्याने काय, जर त्याला जो राईस दिलेला आहे तो विकायचा आहे किती पर्सेंट प्रॉफिटवर, 5% प्रॉफिटवर विकायचा आहे, तर राईस तो किती विकणार. आणि जो विकलेला राईस आहे हा केजी मध्ये आहे. कशामध्ये आहे, हा केजी मध्ये आहे. तर मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही याला एलिगेशन पद्धत, म्हणजे जे इंग्लिशमध्ये एलिगेशन पद्धत आहे ना, त्या पद्धतीने सॉल्व करू शकता. बघा मी सांगतोय कसं करायचं. तर एलिगेशन मेथड बघा, पहिल्या पार्टमध्ये काय दिलेलं आहे, 5% प्रॉफिट दिलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये 5% प्रॉफिट आणि बाकीचा जो प्रॉफिट आहे तो 11% प्रॉफिट आहे. 11% प्रॉफिट आहे आणि टोटल प्रॉफिट किती आहे, 7. जो टोटल प्रॉफिट आहे ना, या दोघांच्या मधात घ्यायचं म्हणजे 7%. आता बघा इलिमिनेशन पद्धत काय म्हणते, या 11 मधून 7 जर वजा झाले म्हणजे मायनस झाले तर किती राहतं, 4. आणि या 5 मधून जर 7 म्हणजे 7 मधून जर 5 वजा गेले तर राहतं किती, 2. किती राहतं, 2 राहतं. बघा याला आपण काटू शकतो. बे एक बे, बे दुने 4, बरोबर आहे. म्हणजे जो आपला टोटल प्रॉफिट मिळाला आहे आपल्याला या रेशोमध्ये मिळाला आहे आणि आपला टोटल रेशो झाला आहे 3. टोटल रेशो किती झाला आहे, 3. आणि या 3चाच आपल्याला इथे एक किंमत दिलेली आहे, किती, 1200 kg राईस. या 3 बरोबर 1200 kg राईसला करायचं, बरोबर आहे. मग 1 बरोबर काय होणार, 3 × 12 म्हणजे 1 बरोबर किती, 400 kg राईस होणार. म्हणजे 1 रेशो बरोबर किती होणार, 400. हा रेशो आहे. 1 रेशो बरोबर किती होणार, 400 kg. मग आपल्याला विचारलं काय, की जो विकलेला राईस आहे तो 5% प्रॉफिटवर विकला. मग 5% प्रॉफिट हे आहे आणि 5% प्रॉफिटचा जो रेशो आहे तो किती आहे, 2 आहे. बरोबर आहे ना. 5% प्रॉफिटचा रेशो किती आहे, 2 आहे. मग बघा आपला एका रेशोचं किती आलं आहे, 400 kg आलेलं आहे राईस. मग 2 रेशोचं किती येणार आहे, 2 गुणिले 400 म्हणजेच किती होणार आहे, 800 kg. हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये असल्यामुळे तुम्हाला कठीण वाटला, पण आहे ना इझी, खूप इझी प्रश्न आहे. आणि मी ज्या मेथडने तुम्हाला सांगितलं आहे त्या मेथडला एलिगेशन मेथड असे म्हणतात. म्हणून जे काही मी प्रश्न घेत आहे ते खूप इझी आहे आणि PYQ प्रश्न आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये विशेष लक्ष देऊन हा व्हिडिओ अत्यंत गांभीर्याने बघा. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 हा PYQ प्रश्न आहे आणि काही एक्झाममध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न जो आहे ना, हा सरासरी म्हणजेच ॲव्हरेज या टॉपिकवर विचारलेला प्रश्न आहे. तर बघा काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये,
रविवार सोमवार मंगळवार सरासरी तापमान किती होतं? 35 अंश सेल्सिअस होतं. सोमवार मंगळवार बुधवार सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होतं. बुधवारचे तापमान 36 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती? आपल्याला काय विचारलंय? रविवारचे तापमान, आणि हे सगळे तापमान अंश सेल्सिअस मध्ये आहेत. अंश सेल्सिअस मध्ये आहे. तर बघा मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. तर यामध्ये आधी बघा सरासरी दिलेला आहे. 3 जे वार आहे रविवार सोमवार आणि मंगळवार यांचा सरासरी हा लक्षात ठेवायचा. हा जो वर्ड आहे ना, हा जो वर्ड आहे याला लक्षात ठेवा. सरासरी तापमान 35. मग बघा मी काय करतो, रविवार प्लस सोमवार प्लस मंगळवार याचं सरासरी तापमान किती दिलेलं आहे? 35. सरासरी म्हणजे काय आहे? किती वार आले? 1 2 3 वार आहे, याला भागात 3 बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा पहिल्या वाक्याचं आपलं सिम्प्लिफिकेशन झालं. मग त्याच्यानंतर बघा काय होतंय, रविवार प्लस सोमवार प्लस मंगळवार बरोबर हे जे 3 आहे ना भागेला आहे ना, इकडे गेल्यानंतर काय होणार? 35 गुणिला 3 म्हणजे किती होत आहे? 3 5 15, हातचा राहिला 1, 3 3 9 आणि 10 म्हणजे 105. म्हणजे रविवार प्लस सोमवार प्लस मंगळवार यांचं सरासरी तापमान किती होत आहे? 105. त्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार यांचं सरासरी तापमान बघा, पुन्हा सरासरी तापमान दिलेलं आहे 34 अंश सेल्सिअस. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, सोमवार प्लस मंगळवार प्लस बुधवार यांचं आपल्याला सरासरी तापमान दिलेलं आहे 34. किती वार आहे रे? 3. म्हणजे काय होणार इथे? 3 ने भागणार. म्हणजे सोमवार मंगळवार अधिक मंगळवार अधिक बुधवार बरोबर 34 गुणिला 3. 34 गुणिला 3 किती होणार? 3 × 12, हातचा 1, 3 3 9 आणि 102. किती होणार? 102. तर हे सोमवार मंगळवार बुधवार या 3 वारांचं सरासरी तापमान आहे 102 सेल्सिअस अंश सेल्सिअस. त्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, बुधवारचंच तापमान दिलं आहे, फक्त बुधवारचं तापमान दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे? बुधवारचं तापमान किती दिलेलं आहे? 36 अंश सेल्सिअस हे दिलेलं तापमान आहे आपल्याला. ठीक आहे, हे काढलं नाही आपण, हे ऑलरेडी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यानंतर काय आपल्याला या बुधवारचं दिलेलं आहे. बघा बरं कुठं बुधवार येतं? इथं रविवार सोमवार प्लस मंगळवार हे वार आले. इथं बघा, इथं काय? सोमवार मंगळवार बुधवार बरोबर आहे. या प्रश्नामध्ये म्हणजे सॉरी या इक्वेशनमध्ये आपल्याला बुधवारची किंमत ठेवता येणार. मग जर बुधवारची किंमत आपण ठेवली तर सोमवार मंगळवारची किंमत म्हणजे वारांची आपल्याला टेम्परेचर मिळणार आहे. मग बघा याला मी कसं करतोय, सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार बरोबर 102 अंश सेल्सिअस. तर सोमवार मंगळवारचं आपल्याला तापमान दिलेलं नाही, पण बुधवारचं दिलेलं आहे. किती दिलेलं आहे रे? 37 अंश सेल्सिअस बरोबर 102. आणि हे जे सोमवार अधिक मंगळवार जसेच्या तसे ठेवा. का बरं? कारण यांचं तापमान आपल्याला दिलं आहे का? नाही, हे बरोबरचं चिन्ह आहे. ठीक आहे, मग बघा काय होते, सोमवार अधिक मंगळवार बरोबर हे जे प्लस 36 आहे ना, राईट हँड साईडला गेल्यानंतर काय होणार? 102 मायनस 36. 102 मायनस 36. तर सोमवार अधिक मंगळवार या म्हणजे वाराचं आपल्याला काय मिळणार आहे? तापमान मिळणार आहे. बघा किती? 102 मायनस 36 किती? 65 अंश सेल्सिअस. 65 अंश सेल्सिअस हे 2 वारांचं झालं. मग बघा सोमवार आणि मंगळवार हे 2 वार काढले आपण, आणि
जे पहिलं तापमानाचं सरासरी दिले होतं रविवार, सोमवार, मंगळवार, तर यामध्ये सोमवार आणि मंगळवार आपण का करूया, पुटअप करूया. त्यानंतर आपल्याला रविवारचं तापमान मिळेल. तर बघा त्याच्यानंतर काय होणार मित्रांनो, जागा अपुरी पडत आहे तरी पण तुम्ही समजून घ्या. बघा रविवार अधिक सोमवार अधिक मंगळवार याचं सरासरी तापमान किती आहे, 105 अंश सेल्सिअस आहे. आणि आपण आत्ताच सोमवार आणि मंगळवार याचं काढलेलं आहे. बघा सोमवार आणि मंगळवार किती आहे, 65. म्हणजे रविवार प्लस सोमवार आणि मंगळवार याचं तापमान किती निघालं आपलं, 65 बरोबर 105. आणि त्याच्यानंतर काय होणार, रविवारचं तापमान होणार, काय होणार रे मित्रांनो, 105 मायनस 65. 105 मायनस 65 किती होतं रे, 105 मायनस 65 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच त्याला 40 अंश सेल्सिअस असं म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. म्हणजे बघा किती सरळ आणि सोपा प्रश्न आहे. आपल्याला सरासरी तापमान दिलेलं होतं 3 वारचं, त्याच्यानंतर आपण त्याची सरासरी काढलं, त्याच्यानंतर आपल्याला हिंट मिळाली या बुधवार तापमानामुळं, कारण बुधवारचं तापमान आपल्याला दिलं होतं 36 अंश सेल्सिअस. त्याच्यानंतर आपण बुधवारची किंमत या सोमवार, मंगळवार, बुधवार यामध्ये ठेवून आपण सोमवार मंगळवारचं तापमान काढलं. त्याच्यानंतर सोमवार मंगळवारचं तापमान काढल्यानंतर आपण तेच तापमान रविवार, सोमवार प्लस मंगळवार या वारामध्ये ठेवलं. म्हणजे सोमवार मंगळवार 65 अंश होतं सेल्सिअस. तर त्यानंतर आपण रविवारचं तापमान अशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं. तर अतिशय सोपा प्रश्न होता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 हा अगदी सोपा प्रश्न आहे आणि PYQ प्रश्न आहे. हा आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा का म्हणतोय, एका काटकोन त्रिकोणाची उंची व पाया अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती. त्याचे म्हणजे कोणाचे रे, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहित आहे का तुम्हाला, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं रे, सोपं आहे, 1/2 बरोबर आहे, गुणेला पाया गुणेला उंची. म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. काय म्हणतो, बेस इंटू हाईट. हे झालं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, 1/2 पाया दिलेला आहे. किती दिलेला आहे पाया, हे बघा पाया नंतर दिलेला आहे म्हणजे 10, मग इथे काय येणार 10. उंची किती दिलेली आहे 12. तर बघा याला जर काटला मी, 2 छक 12 आणि 10 गुणिला 6 म्हणजे किती होणार 60. आणि जे येणारं उत्तर आहे 14 सेंटीमीटर असणार आहे. कशामध्ये, 14 सेंटीमीटर या एककामध्ये असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला आहे, सी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 हा इंग्लिशमध्ये प्रश्न आहे, पण खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मराठीपेक्षा सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे कठीण वाटेल. तर बघा काय म्हणत आहे, टू रीच हिज ऑफिस रोहन ड्रॉ फॉर 40 मिनिट कवरिंग 35 किलोमीटर अँड इन्क्रीज द स्पीड बाय 7.5 per hour फॉर नेक्स्ट 45 किलोमीटर. हाऊ मच टाइम डिड ही टेक टू रीच हिज ऑफिस. म्हणजे बघा मित्रांनो काय म्हटलं आहे, सोपा प्रश्न आहे. रोहन आहे, हा रोहन नावाचा व्यक्ती काय करतो, त्याला ऑफिसला जायचं असते बरोबर आहे. तर त्याला त्याच्या ऑफिसपर्यंत पोहोचण्याकरता किती मिनिट लागत आहे, 40 मिनिट. त्या 40 मिनिटामध्ये तो किती 35 किलोमीटर अंतर कव्हर करत आहे, समजलं. त्यानंतर त्याने काय केलं, त्याने त्याच्या गाडीची स्पीड वाढवली 7.5 किलोमीटर पर आवर बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं आहे, जे अंतर होतं कुठलं 45 किलोमीटर अंतर, हे त्याला दुसऱ्या स्टेपमध्ये कव्हर करायचं होतं. तर त्यासाठी त्याला जो लागणारा टाईम आहे ऑफिसला पोहोचण्याकरता तो किती आहे, हे या प्रश्नाचं
मिनिंग होतं. आहे ना सोपा प्रश्न. चला तर याला आपण आधी सोडवूया. खूप सोपा प्रश्न आहे. तर बघा प्रश्न काय म्हणतो, आपल्याला जे जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. बघा की काय दिलेलं आहे, हा टाईम आहे आणि हा काय अंतर आहे. म्हणजे आपल्याला स्पीड काढता येणार. बघा स्पीड काय होणार, बरोबर आहे ना. स्पीड काय होणार, हा अंतर म्हणजे 35 किलोमीटर भागेला टाईम काय येणार आहे 40 मिनिट. आणि आपल्याला काढायचं कशामध्ये आहे, आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये दिले आहे, म्हणून आपण याला 60 सेकंदांनी काय करू, मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. तर बघा हा शून्याशी हा शून्य कटला, या बे दुने 4 आणि बे त्रिक 6, म्हणजे राहतं किती बघा 35 भागेला 2 गुणेला 3. बघा इथे दोन्ही याला जर भाग दिला तर किती होते बघा, बे एक बे राहिला एक, बे साती 14, इथे एक राहणार म्हणजे पॉईंट, बे पंचे 10 म्हणजे 17.5 गुणेला 3. बरोबर आहे. तर हे किती येणार, याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपलं तर 52.5 किलोमीटर पर आवर. तर हे झालं आपलं स्पीड, कारण आपल्याला टाइम दिले होता आणि काय दिलेलं होतं, डिस्टन्स दिलं होतं म्हणजे अंतर दिलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला जे स्पीड आहे ते काढणं पॉसिबल झालं. त्याच्यानंतर बघा आपल्याला एक स्पीड दिलेली आहे ऑलरेडी, इथे एक स्पीड दिलेली आहे किती 7.5, म्हणजे आपली न्यू स्पीड काय होणार रे, न्यू स्पीड काय होणार, आलेली स्पीड किती आहे 52.5 प्लस दिलेली किती आहे 7.5, तर किती होणार आहे 52 म्हणजे हे किती होणार 550, हां हे किती होणार 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर होणार. ठीक आहे. तर ही झाली आपली न्यू स्पीड. आता जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न आहे आपल्याला टाइम, म्हणजे आपल्याला टाइम काढायचा आहे रोहनला ऑफिसपर्यंत जो वेळ लागलेला आहे तो वेळ काढायचा आहे. तर काय होणार बघा, टाइम आपल्याला काढायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला आधी बघा इथे 45 किलोमीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे 45 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला किती किती आपली न्यू स्पीड किती आलेली आहे 60 किलोमीटर पर आवर आली आहे, म्हणजे 60. बरोबर आहे. त्याच्यानंतर 60 किलोमीटर नंतर आल्यानंतर बघा याला जर डिवाइडेड केलं आपण, हे किलोमीटर पर आवरमध्ये आहे, पर आवरमध्ये. ठीक आहे. तर बघा काय होतं 15 तिरी 45 आणि 15 चौ 60. बरोबर आहे. आता बघा थोडं इथं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. हे काय होतं किलोमीटर पर आवरमध्ये होतं, पण आपल्याला उत्तर मिनिटमध्ये काढायचं आहे. बरोबर आहे ना. हे जे दिलेलं उत्तर आहे हे सगळं मिनिटमध्ये आहे, म्हणजे हे मिनिट आहे. इथं आपल्याला काय 60 यानी काय करावं लागेल, गुणावं लागेल. म्हणजे काय होणार बघा 4चा 60ला किती वेळा भाग जातो 15नी, म्हणजे 3 गुणेला 15 म्हणजेच 45 काय होणार मिनिट होणार. हे कशामध्ये आलं मिनिटमध्ये. आता बघा मित्रांनो, आधी सुरुवातीला किती वेळ लागला त्याला 40 मिनिट लागले, हे बघा दिलेलं आहे. आणि आता जो वेळ लागला आहे तो वेळ म्हणजे टाइम किती लागलेला आहे 45 मिनिट लागलेला आहे. तर टोटल टाइम किती झाला त्याचा, टोटल टाइम त्याला ऑफिसमध्ये पोहोचण्याकरता लागलेला टाइम किती आहे 40 अधिक 45 म्हणजे किती होणार 45 मिनिट. पण उत्तरमध्ये आपल्याला 45 मिनिट दिलेलं आहे का, नाही. काय दिलेलं आहे अवरमध्ये. तर बघा 85 मिनिट, टोटल किती झालं 85 मिनिट. तर टोटल जो टाइम लागला तो किती 40 अधिक 45 म्हणजे 85. तर बघा जे 85 मिनिट आहे त्याला आपल्याला काय अवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बघा 85 मध्ये 60 मिनिट आणि उरलेले जे मिनिट आहे ते किती 25 मिनिट. 60 मिनिटमध्ये किती अवर रे 1 अवर, आणि हे किती 25 मिनिट. बरोबर आहे. म्हणजे त्याला जो वेळ लागलेला आहे टोटल, म्हणजे टोटल टाइम लागलेला आहे रोहनला ऑफिसमध्ये पोहोचण्याकरता तो किती लागलेला आहे 1 अवर 25 मिनिट. म्हणजे आपलं पर्यायी उत्तर काय राहणार आहे. इथे बघा थोडी सिली मिस्टेक झालेली आहे.
कारण आपण 35 इथे टाईप रायटिंग आहे, याला काय करू आपण 2 करू, याला काय करू 2 करू, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे अगदी सरळ आणि सोपा हा प्रश्न होता मित्रांनो. बघा, जे मराठीमध्ये तुम्ही काय करता की प्रश्न आपल्याला मराठीमध्ये दिलेला राहतात, त्यामुळे आपल्याला इझी वाटतं. जो इंग्लिशमध्ये आहे तो पण इझीच आहे, फक्त त्याचा आपल्याला एकदा मिनिंग जर कळलं नाही विद्यार्थी मित्रांनो, सोपं असतं, पूर्ण सोपं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय, जे जे डेटा दिलेला राहतो ना प्रश्नामध्ये, तो आधी बघून घ्यायचा आणि बघितल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय काढायचं आहे. जसं की इथं बघा, टाईम आणि काय दिलेलं होतं डिस्टन्स, मग आपण स्पीड काढली. तुम्हाला स्पीडचं काय फॉर्म्युला माहीतच आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी एक स्पीड दिली होती, मग आपण न्यू स्पीड काढली, मग जो लागणारा टाईम होता तो पण काढला, आणि आधी एक टाईम दिलेला होता 40 मिनिट, त्याच्यानंतर जो नवीन टाईम काढला त्याच्यामध्ये ॲड केला, टोटल टाईम आला, टोटल टाईमाला आपण कन्वर्ट केलं अवरमध्ये. अशा प्रकारे हा अतिशय सोपा आणि सरळ प्रश्न होता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 काय आहे, या प्रश्न क्रमांक 5 मध्ये रितेश, मितेश, नितेश हे तिघं मित्र आहेत, समजा मित्र आहेत. त्यामध्ये काय, त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली आहे रे, 5 वर्षापूर्वी 40 वर्ष. किती दिलेली आहे, 5 वर्षापूर्वी 40 वर्ष होती, तर आणखी 5 वर्षानंतर. बघा, हा पूर्वी आणि वर्षानंतर खूप कन्फ्युजन होतं मित्रांनो, त्याला थोडं व्यवस्थित आधी वाचून घ्यायचं. तर 5 वर्षानंतर ती बेरीज किती वर्ष होईल. बघा, आधी आपल्याला काय 5 वर्षापूर्वी दिलेलं आहे, किती 40 वर्ष. तर बघा, 5 वर्षापूर्वी तिघांची, म्हणजे जे तिघ आहेत ना, रितेश, मितेश आणि नितेश, तर तिघांची काय होणार, वयाची बेरीज किती दिलेली आहे, तिघांची वयाची बेरीज 40 वर्ष दिलेली आहे, बरोबर आहे ना, किती 40 वर्ष. मग या तिघांचं जर आजचं वय काढायचं गेलं आपल्याला, म्हणजे आजचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल, 5 वर्ष, बरोबर आहे. आणि तिघांनी मिळून किती 5-5 वर्षे ॲड होणार आहे, एकाचेच 5 वर्षे ॲड होणार का, नाही, तिघाचे 5-5 वर्षे काय होणार, ॲड होणार. म्हणजे त्यांचे आजचे वय काय होणार बघा, म्हणून आजचे तिघांचे वय किती होणार, 40 मध्ये मी काय करतो, 5 अधिक 5 अधिक 5. का बरं रे, कारण हे झालं आजचं कोणाचं वय, रितेशचं, हे झालं मितेशचं, आणि हे झालं नितेशचं. म्हणजे काय होणार, 40 अधिक 15 किती होतं रे, किती होतं 55. किती होतं 55. हे काय झालं यांचं, त्या तिघांचे आजचे वय झाले. कारण आपल्याला 40 वर्ष हे 5 वर्षापूर्वी दिलेलं होतं, मग आजचं वय काय होणार 55 वर्ष. ठीक आहे. तर त्यानंतर काय, आणखी 5 वर्ष प्रत्येकाचे वय 5-5 वाढेल. कारण का बरं, कारण आपल्याला जो डेटा काढायचा आहे ना, तो 5 वर्षानंतरचा काढायचा आहे, बरोबर आहे ना. 5 वर्षानंतर ती बेरीज किती वर्ष होईल, म्हणजे जी 55 वर्ष आले आहे ना, ती 55 वर्ष बेरीज 5 वर्षानंतर किती होणार बघा. मग 5 वर्षानंतर या तिघांची बेरीज काय होणार रे, 5 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज काय होणार, या वर्षामध्ये आजच्या वयामध्ये काय करावं लागेल, तिघांचेही वय काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. म्हणजे 5-5-5 काय होणार, 50 अधिक हे किती होणार 15, तर काय होणार 65, बरोबर, सॉरी किती होणार 5, आणि हे बघा मित्रांनो किती, हे सॉरी 55 होतं ना, मी 50 लिहिलं, सॉरी माझे बॅड, 55, बरोबर आहे. तर काय होणार 55 अधिक 15 किती होणार 70. 70 वर्ष हे 5 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज होणार. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. बघा, इथे माझी थोडी मिस्टेक झाली होती मित्रांनो, इथं मी 55च्या ऐवजी 50 घेतलं होतं, तर थोडं याला सांभाळून घ्या. जर माझं बोलण्यात
किंवा लिहिण्यात काही जर चुकलं असेल मित्रांनो तर सांभाळून घ्या. आणि आजचे जे प्रश्न होते, प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5 हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि PYQ प्रश्न आहे. जे मी इंग्लिशमध्ये पण घेतलेले प्रश्न आहे ना ते PYQ प्रश्न आहे. तर त्यामुळे आजचा हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया, थांबूया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या लेक्चरच्या फ्री PDF आहे ह्या माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला मिळतील. तर माझं टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. धन्यवाद मित्रांनो.